ये क्या ऊपर नीचे कवर रहता है क्या? कितने का आहे ये? तर मला एकाच शॉपवरती ट्रायपॉड पण भेटतोय, लॅपटॉप स्टैंड पण भेटतोय आणि हॉलंडचा माइक. तो अगर ये लेंगे तो मेरे को वायरलेस चार्जर लेने की जरूरत नहीं पड़ेगी. हां वही ना. तर असे आपले प्रोडक्ट झालेले आहेत आता घेऊन, म्हणजे बऱ्यापैकी सगळं घेऊन झालेलं आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर डिजिटेकचं माईक घेऊ शकता तुम्ही. DWM102 आहे मॉडेल नंबर, DWM102. तुम्ही एकदा गुगल करून बघायची प्राइस काय. तर हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आजच्या दिवशी सुरुवात झालेली आहे आणि आता मी रेडी झालेलो आहे. अंघोळ वगैरे झालेली माझी आणि देवपूजा पण झालेली आहे. तर आता फटाफट आपण डबा आणूया आणि आजच्या दिवसाला सुरुवात करूया. आता मी निघतो कामावरती जायला. आता मला त्या मित्राचा कॉल आला होता म्हणून मी थोडं थांबलो होतो. तो माझा कलिग आहे. तो गेला ॲक्च्युली तुर्किस्तान या कझाकिस्तान असं काहीतरी समथिंग, कझाकिस्तान समथिंग काहीतरी तिकडे गेला होता. म्हणजे गेलाय तिकडे. तर त्याचाच कॉल होता, व्हिडिओ कॉल होता. तिकडे दाखवत होता कसं काय थंडी आहे तिकडे. आता मायनस नाही, जेव्हा काल रात्री मला 2 डिग्री सेल्सिअस तापमान होतं आणि आता बोलतो की 7 डिग्री पर्यंत आहे. तर त्याचा एन्जॉय करतो तिकडे. ठीक आहे, तर चला मग आपण आपला आता दिवस स्टार्ट करूया आणि आपला डबा घेऊन या, डबा खाऊया. डबा आणलेला आहे तर बघूया आपण डब्यामध्ये काय आता. चणा डाळ तर दिसतंय. हा काय माहिती दुधी भोपळा वाटतं. चला डबा पॅक करून झालेला आहे. तर हे घेऊन जाऊया. एवढे काजू संपलेले आहेत. आता हे एवढेच ड्रायफ्रूट्स राहिले. चला भांडी वगैरे धुवून झालेले आहेत, डबा पण भरलेला आहे. तर निघूया फटाफट, कारण थोडाफार उशीर झालेलाच आहे. चला फटाफट आपण रेडी झालेलो, आता निघूया आपल्या कामाला. चला तर मग बाय बाय. मी वाशीला आलो होतो थोडंसं कामानिमित्त. तर इथे मोबाईल वर्ल्ड दिसलं आहे. आपल्याला 2-3 गोष्टी घ्यायच्या आहेत लॅपटॉपच्या. तर बघूया इथे भेटतात का. स्टारलिंक का है भी कैसा मैकबुक वो स्टील टाइप रहता है ना, पट्टी वाला है पट्टी वाला ऐसा रखते हैं. ये हाँ ऐसा. कितने का ये? 400 का. कौन सी कंपनी का ये? ब्लैक में, सिल्वर में नहीं है? नहीं सिल्वर ही होगा. मैं इधर ही बाजू में आया हूँ, पहचान वाला है ना. तो वो बोला कि बाजू में चेक करो, उनके पास रहेगा. मिलेगा. कुछ कम करो तो मैं लेता हूँ, मेरे को लेना है. अरे इधर का नहीं वो है? मिल जाएगा आपको नया देंगे. ओके हाँ. 350 दे देना. चलो बस. बरोबर आहे ना. सर हे घेतो एक, 300 रुपयाला भेटतं आहे. ये क्या ऊपर नीचे कवर रहता है क्या? कितने का है ये? कवर है. कितने का है? 1400 सर. ट्राई गार्ड आता है, की गार्ड भी आता है. ओके नहीं फिलहाल तो इसकी ज़रूरत नहीं. वो पाउच है दिखाना, ये ठीक है. याचं किती फायनल होईल? याचं किती फायनल होईल सांगा. त्याच्यावर अजून कुठलं चांगलं येतं की हाच एकदम बेस्ट आहे? फिर कैसा है वो सेल्फी वाला होगा, वो सीधा खड़ा होगा. यही ठीक है ना, वो क्वालिटी डेली ब्लॉग के लिए. अच्छा है, डेली में यूज करो. कुछ टूटने वाला नहीं है इसमें. और ये हाँ सीधा आपके यहाँ स्क्रू में डालिए आप. वो माउंट लगा के डायरेक्ट इसमें करना है. हाँ माइक घ्यायचं. और इसमें ये तो बंडल है, इसमें टाइप सी और ये दोनों आता है. ओके. और वो DJI का वो भी इसका सिमिलर ही है ना, सेम ही है ना. उसमें शायद एक ब्लूटूथ है उसमें. इसका कितना 12,000 बोल रहे हो. तर मला एकाच शॉपवरती हे ट्रायपॉड पण भेटतोय, लॅपटॉप स्टँड पण भेटतोय आणि हॉलंडचा माईक, हॉलीलँड लार्क M2 जो मला घ्यायचा होता. खूप दिवसापासून वाट बघत होतो मी. खूप टाईमपासून विचार करतो की घ्यायचा. पण फायनली मला इथेच भेटलं. मी 2-3 जागा तर फिरलो पण मला काही दिसला नाही. तर यांच्याकडे होता. तर बघूया, आपल्याकडं जर होत असेल तर हे घेऊन टाकूया 3 गोष्टी. अजून काही 2-3 गोष्टी बघूया. जर इथे भेटल्या सगळ्या गोष्टी तर घेऊया, नाही तर मग बघूया नंतर. त्याचं ॲक्च्युली सर्व्हिस सेंटर इथं नाही आहे. हे बोलतात की सर्व्हिस सेंटर दिल्लीला आहे. ये क्या स्टैंड वाला है क्या? स्टैंड वाला. अच्छा कौन सा एकदम? नहीं सर, अच्छे में तो मेरे पास एंकर है 10,000 में 6,000 रुपये का आता है. इतना भी महंगा मत मत दो. जाओ भले 5,000 में.
इस पे स्टैंड वगैरह भी आ रहा है ये क्या? स्टैंड का जेब्रोनिक्स का आता है, ये 2000 का आएगा सर। फिर ये LCD 5000 mAh है, ये 1800 रुपये में आएगा आपको। वारंटी वगैरह है उसका? वारंटी अपने पास ये 6 months वारंटी आएगा। लगाओ पीछे। ये रखना है कि है तो उसी का, पर दोनों साफ करो कौन सा अच्छा लगता है, सब खराब हो गया। ओके डायरेक्ट असं करंट येतं. तो अगर ये लेंगे तो मेरे को वायरलेस चार्जर लेने की जरूरत नहीं फिर. तो वायरलेस पावर बैंक हाँ वही ना. पावर बैंक ही लोग ज़्यादा लेते हैं, चार्जर कोई ज़्यादा नहीं खरीदते सर। चालू हो रहा है चार्ज। हेच घेतो स्टफ कूलचं वायरलेस चार्ज. हलकं पण एकदम मस्त आहे. हे आय थिंक मला वाटतं 2000 रुपये बोललेत आणि रिप्लेसमेंट वॉरंटी 6 महिन्याची. 6 महिन्यात काय झालं तर रिप्लेस करून भेटेल आपल्याला. तर फायनली लॉजिटेकचं माऊस पण भेटलं M350S. ओके तर बऱ्यापैकी सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आता फक्त काय राहिलं बाकी काहीच नाही. जे मेन गोष्टी होत्या ते घेतल्यात. स्टँड घेतला, ट्रायपॉड, माईक, माऊस आणि पॉवर बँक. आणि बाकीचा आता एक कवर घ्यायचा, तो ऑनलाईन आपण घेऊया. बाकी झालं तर हे बिल करून ह्याची अनबॉक्सिंग आपण घरी जाऊन करूया उद्या परवा जसं वेळ भेटेल तसं. तर ह्याचं सर्वांचं बिल 16,700 होतं आहे टोटल. आता थोडं काहीतरी कमी करूया आणि मग फायनल घेऊन टाकूया. चला फायनली झालेलं आहे आणि बिलिंग पण झालेलं आहे पूर्ण. फायनली झालेली आहे. वाशीमध्येच आहे, वाशी प्लाझामध्ये शॉप आहे. तर इथे मी लास्ट टाईम पण घेतलं होतं तर मला बऱ्यापैकी स्वस्त भेटले होते गॅजेट, त्यामुळे मी बोललो की इथेच घेऊया. मी वडापाव खायला आलो, भाजी चपाती होते. पहिलं तर लॅपटॉपला बाजूला ठेवूया आता जरा 2 मिनिटासाठी, कारण ह्याच्यासाठी सगळं आणलेलं आहे. हे पहिले ट्रायपॉड आहे मोबाईल अडकवण्यासाठी. हे पॉवर बँक आयफोनसाठी घेतलेलं आहे. तर सगळ्याच तुम्हाला प्राईस सांगेन काय काय ते. हे घेतलेलं लॅपटॉप स्टँड, किती जोरात बाईक चालत चाललं आहे. हे घेतलेलं लॅपटॉप स्टँड, लॅपटॉप ठेवण्यासाठी. आणि हे घेतलेलं आहे माऊस, ब्लूटूथ माऊस आहे. हे आपल्याला डायरेक्ट मॅकबुकला कनेक्ट होण्यासाठी आहे. हे बिल आहे, तुम्हाला सांगतो थोडं कुठलं वस्तू किती रुपयाला येते. आणि फायनली हे माझं एक स्वप्न होतं, लार्क M2 हॉलीलँडचं माईक. खूप दिवसापासून याचा विचार करत होतो घ्यायचं, पण आता फायनली आज भेटलेलं आहे. तर याचं पूर्ण कॉस्टिंग तुम्हाला सांगतो किती झाले याची. तसं माझं गेलं तर 16,500 रुपये टोटल गेलेले आहेत. तुम्हाला सगळी कॉस्टिंग सांगतो. माईक हा हॉलीलँडचा माईक आहे, लार्क M2 लेटेस्टवाला आहे. कॉम्बो पॅक आहे, तुम्हाला प्राईस सांगतो. अनबॉक्सिंगची आपल्याला उद्या किंवा परवा करू आपण जसं वेळ भेटेल तसं. तर हे मला हॉलीलँडचा माईक पडला 12,000 रुपयाला. नंतर लॉजिटेक माऊस, हा माऊस आहे आपला. हा मी ब्लूटूथ माऊस घेतला, कारण ते कीबोर्डवरती आपलं लॅपटॉपच्या माऊसवरती ना असं टच करून ते एकदम परफेक्टली स्मूथली जमत नाही. तर माऊस असलं तर कसं प्रॉपरली होऊन जाईल. तर हे माऊस मला पडलं 1700 रुपयाला. बाजूला होतं हे 12,1700 झालं. ह्याची 1 इयर वॉरंटी आहे आणि ह्याची पण 1 वर्षाची वॉरंटी आहे. स्टफ कूलचं पॉवर बँक घेतलेलं आहे मी. आयफोनसाठी स्पेशल घेतलेलं आहे, कारण आयफोनचं काय सारखं कॉर्ड लावून पिन लावायची, काढायची, पिन लावायची. कारण मी आयफोन जास्त करून शूट करतो डेली ब्लॉग, तर त्यासाठी मला चार्जिंग लवकर थांबायची. तर हे पॉवर बँक घेतलं मी स्टफ कूलचं वायरलेस घेतलं. हे मला पडलं 1800 रुपयाला आणि ह्याची वॉरंटी 6 महिन्याची वॉरंटी आहे. ट्रायपॉड, फोटोनचा ट्रायपॉड घेतला आहे, मोबाईलसाठी घेतला. सेल्फी स्टिक असं पकडून आपण व्हिडिओ शूट करायसाठी, डेली ब्लॉग वगैरे किंवा बाहेर शूट करायला गेलो
तर आतापासून आपण ट्रायपॉड्स करणार. याच्यावरती गोप्रो पण लागेल, कॅमेरा पण लागतो, मोबाईल पण लागतो, सगळं लागतं. त्यामुळे मी हे घेतलं. तर हे मला पडलं 550 रुपयाला ह्याची कॉस्टिंग आहे. आणि हा लॅपटॉप स्टँड घेतला. तर हा लॅपटॉप स्टँड मला ॲक्च्युली गरज का पडलं, कारण त्या बाजूला ठेवतो ना, तर लॅपटॉप प्रॉपरली असं व्हेंटिलेटरवरती असलं, म्हणजे कसं खाली ओपन जागा राहते ना तसं स्टँड ठेवल्यावरती, त्यामुळे ते बरं पडतं लॅपटॉप ठेवायला. तर हे मला पडलं 350 रुपयाला. तर असे आपले प्रोडक्ट झालेले आहेत आता घेऊन, म्हणजे बऱ्यापैकी सगळं घेऊन झालेलं आहे. आता आपलं काय राहिलं नाही, म्हणजे जे आपल्या विशलिस्टमध्ये होतं, जे आपल्या विशलिस्टमध्ये होतं ना ते सर्व तर घेऊन झालेलं आहे. पण मेन गोष्ट झालं, मला मेन तर माईक घ्यायचा होता. तर माईक झाला माझा घेऊन. आता माईकवरतीच वापरायचं आहे. माझ्याकडे ॲक्च्युली डिजिटेकचा माईक आहे, दाखवतो. एक सेकंड. हा बघा, हा सॉरी, हा एक वायरलेस माझ्याकडे माईक आहे. हा मी आता सेल करणार आहे. जर कोणाला माईक पाहिजे असेल तर ह्याचं डिटेल्स तुम्हाला सांगेन. व्हॉट्सअपला कमेंट केले तर चालेल, मी तुम्हाला डिटेल्स सांगेन किती रुपयाला विकणार आहे. आणि हा मी OLXवरच काढणार आहे. बघा, जर कोण फ्रेंड्स बघत असेल, ज्याला गरज असेल वायरलेस माईकची, तर घेऊ शकता. हा पण चांगला असं का वाईट नाही, पण मला जरा तो जास्त बेटर वाटला, त्यामुळे मी हा सेल करणार आहे, तोच वापरणार आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर डिजिटेकचं माईक घेऊ शकता तुम्ही. DWM-102 आहे मॉडेल नंबर, DWM-102. तुम्ही एकदा गुगल करून बघायची प्राईस काय, तुम्हाला 20-30% मायनस मी तुम्हाला देऊन टाकेल. तसं पण मी OLXवर टाकणार आहे, जो घेईल तर त्याला देऊन टाकणार मी. तर चला, फायनली आपलं एवढं ॲक्सेसरीज झालेलं घेऊन. आणि आता ॲक्सेसरीज आपण अनबॉक्सिंग आज नाही करणार आहे. ह्याची अनबॉक्सिंग आपण उद्या आणि परवा असं वेगवेगळं करणार आहे. कारण एकदा माईकची करूया, एकदा माऊस आणि वायरलेस चार्जर, आणि एकदा आपण करू ट्रायपॉड आणि हे स्टँडचं, लॅपटॉप स्टँड. असं माझं एक विश कम्प्लीट झालेलं आहे. जसं लॅपटॉप झालं, माईक झालं, मोबाईल झालं, आता गोप्रो पण आहे. सर्व गोष्टी झालेल्या बऱ्यापैकी. ब्लॉगिंगच्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. आता अजून एक गोष्ट घ्यायची आहे, ती थोडीशी कॉस्टली आहे, त्यामुळे मी थोडं थांबलेलो आहे. तर बघा, आता असा आवाज येतो ना बाहेर गार्डनचा, तर माईक लावल्यावरती आवाज एकदम क्लीन येणार आहे. तर जरा बरं वाटतं ना. आता माझी फक्त एक विश राहिली. आता Insta360 घ्यायचं आहे, X5. तुम्ही गुगल करू शकता, तुम्हाला कळेल त्याची प्राईस काय. त्यामुळे थोडंसं मी 2-3 महिने गॅप टाकणार आहे. नंतर मग बजेटमध्ये आलो मी की मग ते घेणार आहे. तर चला, असं सगळं झालेलं आहे आणि खूप बरं वाटतंय. जरा मनाला शांती वाटते की चला काहीतरी अचीव केलेलं मी. तर आता आपण ठेवून टाकूया आणि आता मी निघतो. जरा कामाला, माझं अर्जंट एक काम आहे, ते काम करून घेतो. आणि मग नंतर उद्या म्हणजे जसं मला वेळ भेटेल तसं तुम्हाला एक अनबॉक्सिंग करून दाखवेन मी. चला तर मग बाय बाय. हा व्हिडिओ स्टॉप करूया. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.